पुढची एक महत्त्वाची बातमी राजकीय वर्तुळातूनच उद्धव ठाकरेंचा पक्ष जमीनदोस्त होण्याच्या मार्गावरती आहे। पुढच्या 8 दिवसात त्यांच्याकडे कोणीही राहणार नाही असं वक्तव्य मंत्री गिरीश महाजनांनी सोमवारी नाशिकमध्ये केलं होतं। आता गिरीश महाजन यांच्या वक्तव्याचा शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी समाचार घेतलाय। गिरीश महाजन यांचा पक्ष मुळात जागेवरती आहे का? भ्रष्ट ठेकेदार हे लोक आमचा पक्ष जमीनदोस्त करायला निघालेले आहेत। लोकांना धमक्या देऊन पक्ष फोडायचे आणि त्यासाठी भाजपनं जे दलाल नेमलेत त्यातले पक्ष फोडणारे एक दलाल म्हणजे गिरीश महाजन आहेत असा हल्लाबोल संजय राऊतांनी केला। उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आहे। हा गट मला वाटतं आता जमीनदोस्त देशद्रोह होण्याच्या मार्गावर आहे। नाशिकला आता ते संघटनात्मक सगळ्या गोष्टींवर चर्चा करून गेले। त्यांच्याकडे तर तुम्ही बघा या 8 दिवसामध्ये कोण राहील कोण राहणार नाही म्हणून। त्या माणसाच्या बडबडीमुळे त्या वागण्यामुळे सगळे लोक परेशान आहेत। मला वाटतं स्वतः उद्धवजी परेशान असतील, पण ते आउट ऑफ कंट्रोल झालेलं आहे। आउट ऑफ कंट्रोल झालेलं आहे काम यांचं, आणि म्हणून अशा या बडबडीमुळे हा सगळा पक्ष आता म्हणजे मी सांगू शकत नाही, मला शब्द नाही त्यांच्याकडे बद्दल, पण हा पक्ष संपवण्यासाठी मला असं वाटतं की संजय राऊत पुरेसे आहेत। तुमचा पक्ष जमिनीवर आहे का? हे जर सगळे बाहेर काढले तुमचा पक्ष कुठे आहे? हातात पोलीस आहेत, पैसे आहेत प्रचंड, टेंडरबाजीतून खंडणीतून, आणि त्या ताकदीवर लोकांना धमक्या देऊन पक्ष फोडायचे। आणि त्यासाठी जे दलाल नेमलेले आहेत भाजपने, त्यातले एक दलाल म्हणजे गिरीश महाजन। आणखी एक महत्त्वाची बातमी आहे। सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांना चौकशीसाठी हजर राहण्यासाठी आदेश दिलेले आहेत। आर्थिक गुन्हे शाखेनं दमानियांना 2 दिवसात पोलीस ठाण्यात जबाब नोंदवण्यासाठी बोलावलंय। माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात केलेल्या तक्रारी अर्जाच्या अनुषंगाने ही चौकशी होणार आहे। धनंजय मुंडे हे कृषी मंत्री असताना त्यांनी मोठा भ्रष्टाचार केला असल्याचा आरोप दमानियांनी केला होता। या प्रकरणी अंजली दमानिया यांचा जबाब नोंदवला जाणार आहे। या प्रकरणी आता आर्थिक गुन्हे शाखेनं अंजली दमानिया यांना 2 दिवसात पोलीस ठाण्यात जबाब नोंदवण्यासाठी त्यांच्याकडे असलेल्या पुराव्यांसह बोलावलंय। 3 वेगवेगळ्या वस्तूंच्या खरेदीत 600 कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप अंजली दमानिया यांच्याकडनं करण्यात आला होता। त्यामुळे आता दमानिया यांच्या जबाबानंतर धनंजय मुंडेंच्या अडचणी वाढणार का हे बघावं लागेल। उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी आज एक महत्त्वाची बैठक बोलावली आहे। राज्यातील वाढत्या महिला अत्याचारांच्या घटना आणि त्यांच्या निवारणासंदर्भात महत्त्वाची चर्चा करण्यासाठी विधान भवनात बैठक घेण्यात येणार आहे। या बैठकीचं निमंत्रण हे महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकरांना सुद्धा पाठवण्यात आलंय। तसंच या बैठकीसाठी महिला अत्याचाराच्या प्रश्नासंदर्भात काम करणाऱ्या सामाजिक संघटनांच्या सदस्यांना सुद्धा बैठकीला बोलावण्यात आलंय। मुख्य म्हणजे ही बैठक मुळात महिला आयोगाच्या नेतृत्वात होणं अपेक्षित असताना उपसभापतींच्या अध्यक्षतेखाली बोलावण्यात येते। वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणानंतर राज्य महिला आयोगावर मोठ्या प्रमाणात विरोधकांकडून आरोप करण्यात आले होते। त्यामुळे आयोगावर देखील विरोधकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं। त्यामुळे आता नीलम गोऱ्हेंनी बोलावलेल्या बैठकीत काय निर्णय होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय।